मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं अनिताज मराठी रेसिपीमध्ये। आज मी तुम्हाला छान घरच्या घरी असे वाटी केक बनवणार आहे आणि त्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे। छान असे डिलिशियस केक आपल्याला घरच्या घरी आपण बनवून बघणार आहोत। चला तर मग आपण रेसिपी बघून घेऊयात। या मेजरिंग कपनी मी 1 कप इथे रवा घेत आहे। याच कपनी आपल्याला पाऊण वाटी दूध घ्यायचं आहे। आपल्याला याच्यामध्ये थोडं थोडं दूध टाकून हे मिश्रण मिक्स करायचं आहे। तर इथे आपण थोडं थोडं दूध टाकून रवा मिक्स करून घेणार आहोत आणि आपल्याला इथे छान असा बारीकच रवा घ्यायचा आहे, मोठा रवा घ्यायचा नाही। तर आपण याच्यामध्ये दूध टाकणार आहोत। तर इथे आपल्याला सगळं दूध लागलेलं आहे। आता आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि 20 मिनिटं आपल्याला हा रवा असा झाकून भिजत ठेवायचा आहे। तर मैत्रिणींनो, बघू शकता तुम्ही इथे आपला रवा पण छान भिजलेला आहे। 20 मिनिटं आपला हा रवा छान असा भिजत ठेवला होता आपण। तर तुम्ही बघू शकता छान असा आपला हा रवा भिजलेला आहे आणि रवा आपला बारीक असल्यामुळे आपला रवा असा मऊ झालेला आहे छान भिजून। आता आपण इथे मी रवा भिजेपर्यंत आपल्या घरातल्या अशा नॉर्मल छोट्या वाट्या घेतल्यात। त्या वाट्यांना मी आतून तेल लावून त्याच्यावरती बटर पेपर लावलेला आहे आणि वाट्याच्या साईडला पण असं मी तेल लावून घेतलेलं आहे। तर इथे मी रवा असा मिक्स करून घेतला आहे। आता आपल्याला मेजरिंग कप आहेत ना, या मेजरिंग कपमधला अर्ध्या कपनी आपल्याला याच्यामध्ये मैदा टाकून घेणार आहे आणि ह्या मेजरिंग कपनी मी मोठा मेजरिंग कपनी पाऊण कप साखर घेणार आहे। साखर आपल्याला थोडी कमीच वापरायची आहे। साखर जर आपली जास्त झाली तर आपला केक असा स्पंजी होणार नाही आणि आपला केक असा तळाला चिटकून बसेल। त्यासाठी आपल्याला साखर थोडीशी कमीच प्रमाणात वापरायची आहे। तर याच मेजरिंग कपनी आपल्याला इथे पाऊण कप आपल्याला तेल घ्यायचं आहे। तर आता आपण हे सगळं मिक्स करून घेणार आहोत। तेल आपल्याला कुठल्याही प्रकारचा तेलाचा वास न येणारा असं तेल आपल्याला वापरायचं आहे। कुठलंही घाण्याचं तेल किंवा शेंगदाण्याचं तेल अजिबात आपल्याला ह्यात वापरायचं नाहीये केकमध्ये। आणि तेलाचं प्रमाण जरा या केकमध्ये जास्त लागतं, कारण आपला केक छान असा मॉइस्ट दिसला पाहिजे आणि केक आपल्याला कोरडाही लागत नाही असं तेल जास्त टाकलं तर। आता आपण हे सगळं एकाच दिशेने आपण हे छान फेटून घेणार आहोत। तर आपल्याला या मेजरिंग कपने आपल्याला पाऊण वाटी दूध घ्यायचं आहे आणि आपल्याला थोडं थोडं दूध याच्यामध्ये टाकत आपल्याला छान बॅटरची कन्सिस्टन्सी बघून घ्यायची आहे। तर आपण आता हे फेटून घेऊया। एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला हे 4 ते 5 मिनिटं छान असं फेटून घ्यायचं आहे। तर आता आपल्याला पाऊण वाटीमधलं एवढं दूध आपलं राहिलं आहे। मी थोडंसं अजून टाकून घेत आहे। तर आपल्याला आपल्या रव्याची कन्सिस्टन्सी बघून आपल्याला याच्यात दूध घालायचं आहे। तुमचा रवा किती दिवसाचा जुना वगैरे असेल किंवा नवीन असेल तर त्या हिशोबाने पण आपल्याला दूध लागतं कमी जास्त। तर इथं बघू शकता मैत्रिणींनो, आपलं हे बॅटर छान असं फेटून झालेलं आहे। अशी रनिंग कन्सिस्टन्सी आपल्याला पाहिजे आणि आपल्या पाऊण वाटीमधलं एक 2-3 टेबलस्पून आपलं दूध इथं उरलेलं आहे। तर रव्यामुळे आपलं दूध कमी जास्त होऊ शकतं। तर आता आपण हे बॅटर असं थोडं साईडला ठेवून घेऊया। इथे मी गॅस ऑन करते आणि इथे मी जाड बुडाची कढई ठेवलेली आहे। आपल्याला लो टू मीडियम गॅसवरती कढई गरम करायची आहे। त्याच्यामध्ये मी असं मीठ टाकून घेते थोडंसं। याच्यामध्ये आपल्याला एक स्टँड ठेवून घ्यायचं आहे आणि लो टू मीडियम गॅसवरती कढई एक 10 मिनिट आपल्याला गरम करून घ्यायची आहे। तर इथे आपण रवा 3 ते 4 मिनिटं छान फेटून घेतला होता। तर याच्यामध्ये छान अशी हवा पण भरलेली आहे आणि बबल्स पण आलेले आहेत। आता आपण याच्यामध्ये 1.5 टेबलस्पून आपण याच्यामध्ये बेकिंग पावडर टाकून घेणार आहोत। आणि 1/2 टीस्पून आपण याच्यात बेकिंग सोडा टाकणार आहोत। तुम्ही पोहेकाच्या चमच्याने सुद्धा हे सगळं टाकू शकता। तर इथे 1/2 टीस्पून मी इथे आपलं व्हॅनिला एसेन्स घेतलेला आहे। तर हे आपल्याला एकाच डायरेक्शनमध्ये फेटायचं आहे, जास्त फेटायचं नाहीये, थोडंसं मिक्स करून घेणार आहोत आपण। ते इथे मी 1 चिमूटभर मीठ घेतलेलं आहे, ते आपल्याला थोडंसं टाकून घ्यायचं आहे।
तर आता हे बॅटर मी असं वाट्यांमध्ये टाकून घेणार आहे. आपल्याला वाट्या फुल भरायच्या नाही आहेत, अर्धीच वाटी आपण भरून घेणार आहोत, कारण हा केक आपला फुगणार आहे, त्यामुळे आपल्याला जास्त बॅटर टाकायचं नाही आहे. तर ह्या वाट्या आपल्याला थोड्याशा टाईट करून घ्यायच्या आहेत. याच्यावरती आपण थोडीशी टुटी फ्रुटी टाकून घेणार आहोत. तर आपली कढई पण इथं छान प्रीहीट झालेली आहे. स्टीलचं झाकण ठेवायचं आहे. त्या झाकणावरती आपण अशा वाट्या ठेवून घेणार आहोत. आणि याच्यावरती असं एक भांडं झाकून ठेवायचं आहे. कुठूनही हवा गेली नाही पाहिजे. आणि आपल्याला हा 20 मिनिटं हा केक आपल्याला बेक करायला ठेवायचा आहे. 20 मिनिटांमध्ये तुम्ही मध्ये अजिबात हा केक खोलायचा नाही आहे. तर आता आपल्या इथे 20 मिनिटं झालेली आहेत. आता आपण गॅस बंद करूया आणि आता आपण हे झाकण खोलून बघूयात आपला केक छान बेक झाला आहे की नाही. तर बघू शकता मैत्रिणींनो, किती छान आपला केक फुगलेला आहे. आपण यात सुरी घालून बघणार आहोत. तर बघा, कुठंही बॅटर लागत नाही आहे सुरीला, म्हणजे आपले केक छान बेक झालेले आहेत. आता आपण हे केक काढून घेऊयात. तर मैत्रिणींनो, इथं 4 वाट्या भरून माझं बॅटर झालं होतं, पण एका कढईमध्ये आपल्या 4च वाट्या बसतात. तर माझं राहिलेलं बॅटर मी एक अशा छोट्या डब्यामध्ये ओतून तो पण केक मी बेक करायला ठेवला होता. तर आता आपण हे सगळं आपले केक काढून झालेले आहेत. आपल्याला हे एक 5 ते 7 मिनिटं आपल्याला हे केक झाकून ठेवायचे आहेत. तर मैत्रिणींनो, इथं आपले केक थंड झालेले आहेत. आता आपण केक डिमोल्ड करून घेणार आहोत. तर इथं मी केक तुम्हाला काढून दाखवते. तर बघू शकता मैत्रिणींनो, इथे आपला केक डिमोल्ड करून झालेला आहे. किती छान असा कलर आपल्या केकला आलेला आहे. तर मैत्रिणींनो, हा दुसरं पण बॅटर मी डब्यामध्ये काढून घेतलं होतं. तोही केक आम्ही काढून घेतलेला आहे. बघू शकता तुम्ही किती छान असा लाल असा केक झालेला आहे आपला. मी तुम्हाला आता केक कट करून दाखवते. इथे मी तुम्हाला एक केक कट करून दाखवते मैत्रिणींनो. बघू शकता तुम्ही किती छान असा स्पॉन्जी आपला केक झालेला आहे. खूप खाण्यासाठी पण हा केक टेस्टी लागतो मैत्रिणींनो. नक्की तुम्ही ही रेसिपी करून बघा. मैत्रिणींनो, तुम्ही नक्की माझी ही रेसिपी करून बघा. कशी वाटली तुम्हाला ही माझी रेसिपी, तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.